हाय, दिस इज मी. कालच्या हळदी कुंकवाचा हँगओव्हर उतरून आज तिरंग्याला सलामी द्यायला पोहोचले. आजींना बघून कळलं की कदाचित वयासोबत देशप्रेम पण वाढत जातं. इथे येऊन कळालं की व्हाईट कुर्ती घेण्याची सक्त गरज आहे. देश मेरा रंगीला म्हणत म्हणत सगळेजण पांढरे दिसत होते. आपल्या देशात टॅलेंटची कमी नाहीये. जत्रा कुठे पण भरू शकते. देश कसाही असला तरी आपल्यासाठी तो महानच आहे हे तिरंग्याला बघून जाणवलं. अति गर्दीमुळे बिचाऱ्या वैतागलेल्या काकांनी शेवटी गेटच बंद करून टाकलं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळीकडे फक्त देशभक्ती आणि देशभक्तीच दिसत होती. इतने सारे जानवरों के बीच में एक इंसान क्या कर रहा है? ओ सॉरी. नेहमीसारखी पुन्हा एकदा विगंडले कारण की हर्बल टीच्या नावाखाली आम्हाला पाजण्यात आला गवती चहा. स्टेजवाल्यांनी अनाऊन्स केलं की कोणाला काही कला सादर करायची असेल तर करू शकता. आमच्या अंगातली कला तर कधीच आम्हाला सोडून निघून गेली आणि मला वाटतं इकडे येऊन पोहोचली आहे. शाळेतल्या बिस्किट पुडाची आठवण आली राव. अँड देन मेट दिस क्युटी आणि तिच्यासोबत फोटो काढण्याचा एक निष्फळ प्रयत्न. थोडीशी खरेदी करण्याचा विचार करून जास्त महाग होते म्हणून आम्ही तिथून पळ काढला. अँड देन डिसाइडेड टू गो टू इस्कॉन टेम्पल. सौंदर्याने भरलेली आणि शांत असलेली ही जागा आज पहिल्यांदा मी पाहिली. तिथल्या एका दादांनी आम्हाला दर रविवारी सकाळी कथा आणि प्रसादासाठी येण्याचं सुचवलं. मंदिराचा परिसर फार सुंदर होता आणि त्यात मला दिसले झोके. झोक्यावर जाऊन बसण्याचा विचारच मनात आला की वॉचमॅननी सांगितलं की मॅडम अलाउड नाहीये कारण की तुम्ही लहान नाहीये. स्वतःची बेइज्जती करून झाल्यावर वॉचमॅनच्या नजरा वाचून आम्ही थोडंसं फोटोशूट केलं. थँक्स टू द परम मित्र ज्याने मला ही कुर्ती गिफ्ट केली आणि थँक्यू नम्रता फॉर दिस ब्युटिफुल फोटोज. दिवसेंदिवस मी गजनीची बहीण होती कारण की मी गाडी सोडून पायी चालले होते. आमचं शहर किती सुंदर आहे याची आज मला जाणीव झाली आहे. प्रचंड भूक लागलेली असताना डोस्यावर ताव मारून आणि काही सिरियस आणि काही नॉन सिरियस गप्पा मारून आम्ही परत निघालो. जाऊन जाणार कुठे म्हणत हॉस्पिटलला लॉग इन केलं कारण सुट्टी मला नसते. आता काय, चला काम करते. भेटू पुन्हा. बाय.